समस्त ग्रामस्थ चाकण निर्मित चाकण यात्रा कमिटीतर्फे सन 2026 साठीची उत्सवाची कार्यकारिणी तयार करण्यात आली। सदर ठरावानुसार 17 जणांची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून अध्यक्षपदी महेश आनंदराव शेवकरी, उपाध्यक्षपदी दीपक शिवाजी गोरे, कार्याध्यक्षपदी अशोक ज्ञानेश्वर बिरदवडे यांची निवड करण्यात आली असून एकूण 17 जणांची कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। चाकण गावची जी यात्रा उत्साहामध्ये पार पडली, त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा आपला फार मोठा सहभाग आहे आणि समस्त ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की 2025 साली त्यांनी आमच्या चाकण यात्रा कमिटीला जो भरभरून प्रतिसाद दिला, जो सहभाग त्यांचा लाभला, त्यामुळेच आपण यात्रा उत्कृष्टरित्या संपन्न करू शकलो। आत्ताची आपली 2026 ची जी काही यात्रा आहे ती 100% समस्त ग्रामस्थ चाकण निर्मित चाकण यात्रा कमिटीच करणार, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलंही दुमत नाही। सांगायला अतिशय आनंद वाटतो। 2025 ची जी काही कार्यकारिणी होती ती 11 लोकांची होती, यावेळेची जी काही कार्यकारिणी आहे ती 17 लोकांची आहे आणि त्या 17 लोकांमध्ये सन्माननीय महेशराव आनंदराव शेवकरी हे अध्यक्ष झालेले आहेत आणि दीपक शिवाजी गोरे हे उपाध्यक्ष झालेले आहेत। त्याच्यामध्ये आमचे अशोकराव जाधव हे सचिव झालेले आहेत, सुदामभाऊ शेवकरी माजी नगरसेवक हे खजिनदार आहेत, दत्तात्रय बिरदवडे माजी सरपंच हे सहखजिनदार आहेत आणि मग बाकीची सगळी कार्यकारिणी त्यामध्ये असणार आहे। असे 17 नवीन लोक घेऊन आम्ही या ठिकाणी ही बॉडी निर्माण केलेली आहे। त्याच्यामध्ये ज्येष्ठ आमचे चाकणपत संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन बापूसाहेब वाघ आहेत, सरपंचभाई सिकिलकर त्याच्यामध्ये अशफाकभाई शेख आहेत, कार्याध्यक्ष म्हणून माजी सरपंच अशोकराव बिरदवडे हे काम करणार आहेत, अभिजित दादा जाधव हे त्या कार्यकारिणीमध्ये आहेत, उमेशजी राऊत आहेत, दत्ताभाऊ तोडकर आहेत आणि अशी गणेशजी तोडकर आहेत। अशी आपण नवीन सगळी 17 लोकांची टीम घेऊन या ठिकाणी ही यात्रा संपन्न करतोय। सांगायला आनंद वाटतो की आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी ठराव केला की दरवर्षी अध्यक्ष बदलला गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना चांगली संधी मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे सर्व समाजाला धरून आणि सर्व जाती धर्माला धरून आपण बॉडी निर्माण केली पाहिजे। त्या अनुषंगाने आपल्याला काय माणसाचं वावडं नाही, त्याच्यामुळे आपण 11ची बॉडी आता 17ची केलेली आहे आणि 17 ही लोक आता या वर्षीचा हा जो उत्सव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने थाटामाटात आपल्या समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने करणार आहोत। मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं, आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय की या वेळेला सुद्धा परवानगी 100% समस्त ग्रामस्थ चाकण निर्मित चाकण यात्रा कमिटीलाच मिळणार आहे। त्यामुळे गावकऱ्यांपर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। यावेळेचं यात्रेचं स्वरूप आहे 28 एप्रिल 2026 पासून साधारणतः 3 मे 2026 पर्यंत आपण यात्रा साजरी करणार आहोत। त्याच्यामध्ये 28, 29, 30 तारखेला आपण अखंड हरिनाम सप्ताह करणार आहोत। 1 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस आहे